कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र। ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डब्बावर थाप कुंकुल्याचा डब्बावर थाप कुंकुल्याचा डब्बावर थाप कुंकुल्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभू जगात गुणगान निर्भागे उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगेन जीवखानी परोपकार नेने परनिंदा परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशुचे पाळन तानिल्या जीवन मना माझी शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगेन जीवखानी तुका म्हणेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगेन जीवखानी विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदयधवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरात्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्द गन्ध परब्रह्मलिङ्गं भजे क्या बाती शुभम दादा फार गोड पांडुरंगा करू प्रथम मन मना दुसरी चरण संताची आकंच कृपादानी हे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे
ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो आय सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तू एक पावेन उत्तम भोगेन जीवखाने अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहित आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे त्या नियमानुसार समस्त गडाख परिवाराशी जोडल्या गेलेली आप्त इष्ट गणोगत सगळी सोहेरी सगळी त्या ठिकाणी असणारी ही वैष्णव वारकरी मांडियाळी आज त्यांच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी सहभागी होण्यासाठी एकत्रित जमलात का नवीन त्या ठिकाणी वास्तूचं वास्तुपूजन त्या ठिकाणी या कुटुंबाकरवी घडतंय आणि त्या निमित्तानं स्नेहभोजन असेल जागरण गोंधळ असेल पण एक सांगू का हे सगळं करत असताना नवीन वास्तूमध्ये प्रवेश करत असताना भगवत चिंतन घडावं भगवंताचं गुणानुवाद घडावं संत चरित्र श्रवण करावं आणि मग आपण त्या वास्तूमध्ये प्रवेश करावा ही भावना अंतकरणामध्ये ठेवून या परिवाराकडनं हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव होतो एकदा जोरदार टाळ्या वाजवा या कुटुंबासाठी द्यावे तेवढे धन्यवाद आणि आदरणीय आप्पासाहेब गडाख ही सगळी त्या ठिकाणी असणारी मांडियाळी एकत्रित करून ज्यांच्या निमित्तानं ही सेवा माझ्या वाट्याला आली आदरणीय असणारी माझे परममित्र गोकुळ दादा यांच्या संपर्कातनं माध्यमातनं ही सेवा माझ्या वाट्याला आली पण या कुटुंबानं जो आजचा मुहूर्त जो निवडलेला आहे अतिशय गोड आहे आज विश्व माऊली ज्ञानोबा यांचा समाधी सोहळा आहे यांचा समाधी सोहळा आहे आणि या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं नवे नवे त्या माऊली ज्ञानोबरायांची विचारधारा आपल्या अंतकरणामध्ये ठेवून त्या माऊलीचा त्या ठिकाणी सोहळा आपल्या मनामध्ये ठेवून आज आपल्या नवीन वास्तवामध्ये त्या ठिकाणी आपण प्रवेश करतोय द्यावी तेवढे धन्यवाद असो प्रस्तावने जास्त वेळ न घालवता मी माझ्या अभंगाकडे वळतो पण विनंती मात्र एकच आहे मला खरंच आज खूप आश्चर्य वाटतंय वास्तविक पाहता 3 ते 5 हा कीर्तनाचा टाइमच नाही बाबा नाही तुम्ही कायम कीर्तन भजन ऐकणारी माणसे दादा आहे का अजिबात नाही मग 3 ते 5 टाइम कशाचा आहे हा झोपायचा टाइम आहे बाबा पण 3 ते 5 या वेळामध्ये सुद्धा महाराज एवढी त्या ठिकाणी या कुटुंबावरती प्रेम करणारी वैष्णव मंडळी आज एकत्रित जमली आहे तुमच्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो विठ्ठला
ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वरी संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग झालं मला सांगा. जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदेह वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय. भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य जगद्गुरु असणारी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा अतिशय गोड महाराज ग्रहस्थ आश्रमातील जीवन जगत असताना आम्ही कुठल्या नियमांचं पालन करावं याचा गोड उपदेश करणारा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला या अभंगाच्या माध्यमातून आम्ही ग्रहस्थ आश्रमामध्ये मग त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जगतो सांसारिक प्रापंचिक जीवन ज्यावेळेस आम्ही त्याची वाटचाल आमच्या जीवनामध्ये करतो तर नेमकी कशी करावी कुठल्या नियमांचं पालन करावं कुठली आचारसंहिता आम्ही पाळावी याचं दिग्दर्शन आजच्या अभंगातून माव जगद्गुरु तुकोबराय आज करताय. ऐका आज मला थोडासा वेगळा भाव सांगायचा आहे आणि त्या निमित्तानंच मी या ठिकाणी उपस्थित आहे. ऐका वारकरी संप्रदायाचा विचार जर केला तर अनेक संतांची मांडियाळी या वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि ऐका आज तीच सगळी मांडियाळी जरी देहरूपानं नसली तरी सूक्ष्म रूपानं आज सगळी मांडियाळी कुठे आहे आळंदीमध्ये आहे. सगळी पंढरीचा पोहा हा आज कुठे आहे सगळा हा आज आळंदीमध्ये आहे. आणि एक सांगू का त्याच आळंदीतले काही वारकरी सुद्धा त्या माऊली ज्ञानोबरायांचा निरोप घेऊन त्या संत मांडियाळीचा निरोप घेऊन आज या ठिकाणी आलेली आहे. ऐका म्हणून मला हा भाव सांगायचा आहे. आम्ही नेहमी सांगतो ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय वैराग्य म्हटलं की तुकोबराय शांती म्हटलं की नाथ बाबा आणि प्रेम म्हटलं की नामदेवराय. पण आज थोडासा वेगळा विचार मला मांडायचा आहे आध्यात्मिक विचार मांडायचा आहे मला. तो असा वारकरी संप्रदायाचं सुद्धा एक मंत्रिमंडळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं काय होईल सगळीकडे चर्चा आहे आणि आपल्याला त्याच्याशी अजिबात घेणं देणं नाही. दूर दूर पर्यंत आपला त्याच्याशी कुठेही संबंध नाही. पण माझ्या वारकरी संप्रदायाचं मंत्रिमंडळ आज मी तुम्हाला सांगणार आहे फार गोड. आणि एक सांगू का आता जे मंत्री म्हटले यांचं कधी मंत्रीपद जाईल याचा भरवसा नाही. पण माझ्या वारकरी संप्रदायातील संतांच्या मंत्रिपदाचा विचार जर केला तर चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं मंत्रिपद राहील असं नाही. जोपर्यंत महाराज त्या संत महात्म्यांचं मंत्रिपद आहे तोपर्यंत हे विश्व राहील. विठ्ठला असं मंत्रिपद आहे आमच्या संतांकडे. तुम्हाला पटेल ऐका सगळ्यात महत्वाची जर गोष्ट सांगितली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच पदासाठी सगळी धावपळ चालली. कुठलं पद येते बोला बोला मी जाऊ का घरी तुम्हाला कळतंय ना कुठल्या पदासाठी धडपड चालली मुख्यमंत्री पदासाठी धडपड चालली. पण ऐका ना बाबा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कोण मुख्यमंत्री आहे तर वारकरी संप्रदायामध्ये जर मुख्यमंत्री पाहिले तर ते माझे ज्ञानोबराय आहे. कसे ज्ञानोबराय आहे ऐका आता ही सगळी राजकीय लोक सगळ्यांना एकत्रित करताय का आपलं वजन वाढावं म्हणून. बरोबर आहे की नाही आपलं पार्ट जड व्हावं म्हणले की महाराज आपलं पार्ट जड व्हावं आणि आपली प्रतिष्ठा वाढावी आणि आपली सत्ता यावी म्हणून प्रत्येक जण त्या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये सगळ्यांना गोळा करतोय. पण ऐका ना 750 वर्षापूर्वी महाराज समाजाचं हित व्हावं या जगाचं कल्याण व्हावं म्हटले कुठल्याही जातीचा धर्माचा कुळाचा विचार न करता माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी सगळ्या मांदियाळीला एकत्रित केलं. म्हणून वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री हे माझे ज्ञानोबराय आहे. विठ्ठला
धर्माचा विचार न करता सध्या सगळीकडे ते जातीयतेचं राजकारण बोकळलंय, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही. पण ऐका ना, खरं संतत्व जर कोणी या तळागाळातील असणाऱ्या जीवाला जर कोणी प्राप्त केलं असेल तर ते विश्वमौली ज्ञानोबरायानं केलं. ज्ञानोबरायानं असं विचार कधीच केला नाही हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या धर्माचा, हा कुठल्या कुळाचा. म्हणून तर त्यांचं वर्णन केलंय, न पाहे या कुळाचा विचार, न पाहे या कुळाचा वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री माझे ज्ञानदादा आहे. न पाही याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. सगळ्यांना एका छत्राखाली ठेवलं. मुख्यमंत्री आहे. ऐका, मुख्यमंत्री झाली. वारकरी संप्रदायाचे गृहमंत्री जर कोण असतील तर ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कसं काय महाराज? प्रपंच करून परमार्थ कसा करायचा हे आमच्या नाथबाबांनी शिकवलं. आता याच्यात सुद्धा कोटी आहे, त्याच्यात अर्धा तास जाईल. काहींचा संसार चांगला असतो पण परमार्थ वाईट असतो, काहींचा परमार्थ चांगला असतो पण संसार वाईट असतो, काहींचा संसारही वाईट असतो आणि परमार्थही वाईट असतो. पण असे काही मोजके माणसं असतात ज्यांचा परमार्थही चांगला असतो आणि ज्यांचा संसारही चांगला असतो. ते म्हणजे नाथबाबा विठ्ठल. गृहमंत्री त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज बाबा. ऐका, वारकरी संप्रदायाचे बांधकाम मंत्री कोण आहे? हो, गोरोबा काका. काय गोरोबा काकाचं बांधकाम आहे बाबा? असं बांधकाम करावं, पण कुठलं बांधकाम केलं? भक्तीच्या विटांचं बांधकाम केलं. हा, आध्यात्मिक भाव समजून घ्या. बांधकाम मंत्री जर कोण असतील तर ते आमचे गोरोबा काका. ऐका, मग या वारकरी संप्रदायाचे कृषी मंत्री कोण आहे? सावता महाराज. किती गोड. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अबकी मिठाई माझी, अबकी मिठाई माझी, अबकी मिठाई माझी, अबकी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अबकी मिठाई माझी, अबकी मिठाई माझी. लसूण
आपण दैनंदिन जीवन जगत असताना त्या कामामध्ये भक्ती कशी, परमार्थ कसा करायचा ही शिकवण दिली. आणि आम्ही शेती केली, पण कशाची केली? भक्तीची केली, नामाची केली, त्या परमार्थिक साधनेची केली. कशी केली? जे काम करतोय त्याच्यामध्येच त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं स्वरूप आम्हाला दिसलं. म्हणून कांदा मुळा भाजी अबगी मिठाई माझी. वारकरी संप्रदायाचे कृषी मंत्री जर कोण असतील तर ते कोण आहे बरं? ते बाकीचं जाऊ द्या, मी तुम्हाला हे मंत्रीपद सांगतोय, त्या संतांना फिट बसताय ना? बस अहो हा नाही सांगा ना. एवढे तुम्ही भांडायला लागले तर मग घरापर्यंत आवाज येईल. बसताय का नाही? मग ऐका महाराज, वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री पाहिली, वारकरी संप्रदायाचे कृषी मंत्री पाहिली, वारकरी संप्रदायाचे बांधकाम मंत्री पाहिले, वारकरी संप्रदायाचे गृहमंत्री पाहिले, आता वारकरी संप्रदायाचे कायदे मंत्री. कायदा कोणीतरी पाहिजे ना तानाजी भाऊ. हा, कायदा असला तरच सगळं मापात राहतं. आता सुद्धा आपण का मापात आहोत? आता काही नाही मापात. पण ऐका ना, जरी तुम्हाला व्यावहारिक कायदा जरी नाही लागत असला, पण त्या देवाचा, त्या यमाचा कायदा मात्र तुम्हाला आहे, जो आता भोगता येणार नाही, पण नंतर का होईना त्या कायद्याच्या कचाटीत सापडलो मग मारिती, झोडीती, दनादन तोडीती. असं आहे का महाराज? असे निबर टोले. मग त्यावेळेस म्हणतो आता नाही, आता नाही. ऐका महाराज, वारकरी संप्रदायाच्या कायदे मंत्री जर कोण आहे तर त्या मुक्ताबाई आहे. मुक्ताबाईनं कायदा शिकवला. कोणाला? एवढीशी चिमुरडी मुक्ताई, पण 3 देवांना नवनाथ भाऊ कायदा शिकवला. कोणाला? नामदेव, ज्ञानदेव आणि चांगदेव. नामदेवांना कायदा शिकवला. कधी महाराज? अहंकार झाला होता, देवाचा शेजार होता, पण अहंकार झाला. गोरोबा काका करवी कच्च मडकं ठरवलं. हे सगळं मुक्ताबाईच. आदिशक्ती आहे ती महाराज. अजून कोणाला कायदा शिकवला? आज विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, ज्यांचा समाधी सोहळा आहे, त्या ज्ञानदादांना सुद्धा कायदा शिकवला. कधी? ज्यावेळेस या समाजानं माझ्या ज्ञानदादाला त्रास दिला. भिक्षा कोणी देत नाहीये बाबा. माझ्या ज्ञानदादाला भिक्षेला गेल्यानंतर लोक संन्याशाची कार्टी म्हणून हिणवताय, ताटी लावली. आणि माझ्या मुक्ताबाईनं म्हणावं, योगी पाव नामनाचा, योगी पाव नामनाचा, योगी पाव नामनाचा, योगी पाव भावना, हा योगी पाव नामनाचा, योगी पावन
दादाला त्रास दिला, ताटी लावली आणि ज्यावेळेस ताटी लावून त्या ठिकाणी बसलेली ताटी लावलेली आहे माझ्या ज्ञानदादाला. मुक्ताबाईनं त्या ठिकाणी ज्ञानदादाला म्हणावं, दादा अरे समाज त्याचं काम करतोय दादा, आपण आपलं काम करा दादा. योगी असं कोणालाही म्हटलं जात नाही, संतत्व असं कोणालाही प्राप्त होत नाही. तुकोबाई म्हणला, तुका म्हणे तोची संत तोशी जगाचे आघात. दादा जो जगाचे आघात सहन करतो ना दादा, त्याला संतत्व प्राण होत असतं दादा. आपण आपलं काम करायचं म्हणून तर म्हणावं, साहेब या सृष्टीतून त्या ठिकाणी आपल्या वारकरी मायबापांचा त्या ठिकाणी निरोप ठेवा बाबा. कधीतरी त्या माऊलीचा महाराज, कधी त्या समाधीचं त्या ठिकाणी दर्शन होईल असं वाटतंय. या समाजाला ज्ञानदादाला त्रास दिला बाबा, आणि स्पर्श झाला म्हणून त्या ठिकाणी संन्यासाची कार्टी म्हणून हिरवलं जायचं. त्या समाधीला स्पर्श करण्यासाठी 36 तास रांगेमध्ये आपण उभं राहतोय. त्या माऊलीला त्या ठिकाणी भोजनासाठी काही दिलं नाही बाबा, पण त्या माऊलीच्या जीवावरती आज अनेक त्या ठिकाणी जण भरताय. काय माझ्या माऊलीचं कर्तृत्व आहे बाबा, पण आज माझी माऊली आम्हाला सोडून निघून गेली बाबा. आणि एक हात निवृत्ती दादाला धरावा, एक हात माझ्या भगवंताला धरावा, आणि समाधीसाठी त्या दादांना त्या ठिकाणी घेऊन जावं. महाराज किती गोड वर्णन केलंय. माऊली कायदा शिकवला माऊली. योगी असं कोणालाही म्हटलं जात नाही. योगी कोणाला म्हटलं जातं, या जगाचे जो आघात सहन करतो. संत कोणाला म्हटलं जातो, जो जगाचा त्रास सहन करतो ना, त्याला संतत्व प्राप्त होत असतं. कायदा शिकवला. आणि 14 विद्या 64 कळा प्राप्त असणारे आमचे चांगदेव महाराज, त्या चांगदेव महाराजांना सुद्धा कायदा शिकवला. आणि मग त्यांनी म्हणावं, काय चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. महाराज कायदे मंत्री माझ्या मुक्ताबाई, पण ऐका ना, सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे ते तुकोबर आहे. काय मंत्रीपद आहे तर वारकरी संप्रदायाचे संरक्षण मंत्री.
जर कोण असतील तर ते माझे तुकोबराय विठ्ठला. आपल्या संत वाङ्मयामध्ये तुकोबरायानं परखड भाषेमध्ये त्या ठिकाणी सुनवलंय. महाराज धर्माचे पाळण हे तर सांगितलंय, पण नाठाळाचे माती हानू. महाराज परखड भाषेमध्ये संरक्षण मंत्री जर कोण असतील तर ते आमचे जगद्गुरु तुकोबराय. पण असे तुकोबराय आजच्या अभंगातून ऐका. गृहस्थ आश्रमामध्ये जीवन व्यतीत करणाऱ्यानं कुठल्या त्या ठिकाणी नियमांचं आचरण करावं त्याचं दिग्दर्शन करताय. पण ऐका, मानवी जीवनाचा विचार जर केला तर प्रत्येक मानवाला त्या ठिकाणी वाटतं मी यशाच्या शिखरावरती जावं. यशाच्या शिखरावरती म्हणजे काय, मला यश मिळावं, मला त्या ठिकाणी माझी कीर्ती व्हावी. गायन क्षेत्रामध्ये जो असेल त्यालाही वाटतं माझं नाव मोठं व्हावं. कीर्तन क्षेत्रामध्ये जो आहे त्यालाही वाटतं काय व्हावं, माझं नाव मोठं व्हावं, लोकांनी त्या ठिकाणी माझं त्या ठिकाणी वाहवाह करावी, मी यशाच्या शिखरावरती जावं. पखवाज वादकांचं काय वेगळं नाही, प्रत्येकाचं तेच आहे. प्रत्येकाला वाटतं मी यश मिळावं, कीर्ती मिळावी, पण त्याच्यासाठी काही सूत्र आहे. काय सूत्र आहे तर ऐका. इथं बसलेले काही विद्यार्थी वर्गातले आहे, म्हणजे ही सगळी मंडळी अजून विद्यार्थी अवस्थेमध्ये आहे. इथं बसलेले काही राजकीय क्षेत्रामध्ये आहे. इथं बसलेले जवळपास वारकरी आहे आणि जवळपास 99% इथं संसारिक आहे, प्रापंचिक आहे, गृहस्थी आहे. हे 4 वर्ग आहे. पण या 4ही वर्गातील असणाऱ्या लोकांना, विद्यार्थ्यांना जर यशाच्या शिखरावरती जायचं असेल, मी सांगतो त्या नियमांचं पालन केलं तर ते यशाच्या शिखरावरती जाणार. म्हणजे मी सांगत नाही, श्री गुरूंच्या मुखातनं जे ऐकलंय ते सांगतो ऐका. विद्यार्थी अवस्थेमध्ये जो आहे त्याच्याकडे काय पाहिजे, त्याच्याकडे 3 व पाहिजे. व कळतं का, व वजनाचा 3 व पाहिजे. कुठला, विद्यार्थी अवस्थेमध्ये असणाऱ्या कडे 3 व. पहिला व त्याच्याकडे काय, त्याच्याकडे वैराग्य असावं. काय असावं, विद्यार्थी अवस्थेमध्ये बाकीच्या भानगडी त्यांनी करू नाही. त्याच्याकडे वैराग्य असावं. पहिला वैराग्य. दुसरं काय पाहिजे, विद्यार्थ्याकडे वेळ. उगाच त्यानं लुडो, पबजी हे खेळायमध्ये वेळ वाया घालवायचा नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, विद्यार्थ्याकडे विद्या पाहिजे. कुठल्या 3 गोष्टी, पहिला गोष्ट वैराग्य, दुसरा वेळ आणि तिसरं विद्या. किंवा एक सुभाषित आहे, येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म तै मर्त्य लोके भूमिभार भूता मनुष्य रूपेण मृगश्चरन्ति. मृत्यू लोकामध्ये जर या गोष्टी तुम्हाला मिळवता आल्या नाही, येषां न विद्या, विद्या पहिलंच सांगितलं, तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म, बाकीचे सोडून द्या. पण पहिली गोष्ट सांगितली विद्या. विद्यार्थ्याकडे विद्या असावी, विद्यार्थ्याकडे वेळ असावा आणि विद्यार्थ्याकडे वैराग्य असावं. या 3 गोष्टी त्याच्याकडे असल्या का तो यशाच्या शिखरावरती जाणार. विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज विद्यार्थी अवस्था आमची निघून गेली, पण आता राजकीय जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला मोठं व्हायचंय, नाव कमवायचंय राजकीय जीवनामध्ये. ज्याला राजकीय जीवनामध्ये मोठं व्हायचंय त्याच्याकडे सुद्धा 3 व पाहिजे. कुठला, पहिला व वक्तृत्व. राजकीय माणसाला चांगलं बोलता आलं पाहिजे, नाही तर इथं आल्यावर काहीच विठ्ठल 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 चालू होतं. खाली बसून नाही टमाटामा बोलतील. ते असं सांगायला लागत होतं, ते तसंच सांगायला लागत होतं. मग इथं येऊन सांग भाऊ, बरोबर आहे की नाही. असंच ते ऐका ना महाराज. राजकीय माणसामध्ये जो आहे ज्याला राजकीय जीवनामध्ये मोठं व्हायचंय त्याच्याकडे पहिला व त्याच्याकडे वक्तृत्व असावं. दुसरा व काय, विनय, म्हणजे त्याला झोकता आलं पाहिजे. संत वाङ्मयात प्रमाण आहे, नम्र झाला भूता त्याने कोंडिले. उगाच संत वाङ्मयात असे काही प्रमाण आहे जीवनाचा उद्धार करणार आहे. राजकीयाकडे पहिला व काय, पहिला व त्याच्याकडे असावं वक्तृत्व, दुसरा व त्याच्याकडे असावा विनय आणि तिसरा व त्याच्याकडे असावा विकास. जर विकास नसेल तर मग सगळं भकास होऊन जात. झालं, बरोबर आहे की नाही. विकास नसेल तर भकास होऊन जातं. विद्यार्थी काळाला, राजकीय जीवन काळालं, पण वारकऱ्याकडे सुद्धा 3 व पाहिजे.
वारकऱ्याकडे काय पाहिजे? वारकऱ्याकडे पहिला वारकऱ्याकडे वाचन पाहिजे. वारकऱ्यानं आपले प्रस्थांतरित ग्रंथ वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हरिपाठ वाचला पाहिजे. दुर्दैव असं आहे हरिपाठ पाठ नाही. हा पुढं पाठ येतं मागं पाठ नाही महाराज. त्याच्यासाठी आपले प्रस्थांतरित ग्रंथ वाचले पाहिजे, साधना केली पाहिजे. लई नाही पण थोडी तरी केली पाहिजे. ऐका महाराज, पहिला त्याच्याकडे वाचन आणि दुसरा त्याच्याकडे व्रत असावं. वारकऱ्याकडे कुठलं? आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, वाचन. दुसरा काय काय पाहिजे? दुसरा व्रत. आणि तिसरा त्याच्याकडे वारी पाहिजे. वारकऱ्यानं वारी केली पाहिजे. आता वाऱ्या किती काय एवढा त्या ठिकाणी विचार मांडत नाही, पण तुकोबरायांनी सुद्धा वारी केली. म्हणून तर ते म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 पंढरीची वारी आहे माझे घरी. तीर्थव्रत आणि कनकरी, तीर्थव्रत व्रत एकादशी करी नको उपवासी, व्रत एकादशी करी नको उपवासी. महाराज ऐका, हे वारकऱ्याकडे काय? त्याच्याकडे वाचन असलं पाहिजे. दुसरा त्याच्याकडे काय असलं पाहिजे? व्रत असलं पाहिजे. तिसरा त्याच्याकडे वारी असली पाहिजे. महाराज आमचं त्या ठिकाणी बालपण निघून गेलंय. राजकीय जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी एवढा रस नाही. वारकरी जीवनाचं जसं होईल तसं आम्ही त्या ठिकाणी आचरण करतोय, पालन करतोय. पण राजकीय जीवन जाऊ द्या, आमचं वैवाहिक जीवन आम्हाला समृद्ध करायचंय, प्रापंचिक जीवन, संसार आम्हाला सुखाचा करायचा आहे. हा संसार सुखाचा करण्यासाठी काही उपाय आहे का? आहे ना. संसार सुखी व्हावा वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 3 वय. पहिला वैभव. घरात किंमत कवर आहे? जोवरी चढण गा, जोवरी म्हणती
आपल्याला वाटत असेल तिचं माझ्यावर लई प्रेम आहे, पण नाही 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 नाही, हा तुमचा आमचा चुकीचा गोड गैरसमज आहे. वैभव, दुसरा विनयोग आणि तिसरा विचार. पहिला संसारिक जीवन यशस्वी होण्यासाठी लागणारा व तो म्हणजे वैभव, तो म्हणजे धन, तो म्हणजे पैसा, तो म्हणजे संपत्ती, तो म्हणजे प्रॉपर्टी. पण हा वैभव, संपत्ती, धन कमवत असताना कसा कमवायचा? तुकोबरायांना एकानं विचारलं. तुकोबराय म्हटले, बाबा अभंगाचं प्रथम चरण सेवेक आहे. पहिल्या त्या ठिकाणी संसारिक जीवाला उपदेश करता, मार्गदर्शन करतात की बाबा तू धन कमवत असताना कसं कमव? जोडून या धन गैरव्यवहारी का 2 नंबरनी, 4 नंबरनी, 5 नंबरनी अजिबात नाही. धन कमवायचं असेल तर कसं? जोडून या धन उत्तम व्यवहारी, चांगल्या व्यवहारानं तू धन कमव. एक सांगू का? माझ्यासह इथं बसलेल्या पैकी प्रत्येकाची धडपड कशासाठी? इकडे लक्ष द्या, गडबड करू नका दादा. हो दादा, तुमच्यासाठी चाललंय. हा, तुम्ही म्हटलं तर संपू लगेच. ऐका, थांबा, गडबड करू नका. ऐका, धन कमवायचं कशा मार्गानं? चांगल्या मार्गानं त्या ठिकाणी धन कमवायचं. इथं बसलेल्या प्रत्येकाची धडपड पैशासाठी. कशासाठी? माझ्यासह. कशासाठी? बरं आता लोकांचं जाऊ द्या. आज मी कीर्तनासाठी आलो का पैशासाठी आलो? बोला बोला, मला काही राग. बोला 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 ना. हा, म्हणजे मी एकटाच पैशासाठी, तुम्ही काही करतेच नाही बा. प्रत्येकाची धडपड पैशासाठी बाबा. प्रत्येकाची धडपड पैशासाठी आहे. पण ऐका, हा पैसा कमवायचा कसा? जोडून या धन उत्तम व्यवहारी. पण हा पैसा आमच्या जीवनामध्ये कुठपर्यंत असतो? ऐका, एक गोड प्रसंग सांगतो, भजन करा. विठ्ठला लक्ष्मी मातेचं भगवान महाविष्णूचं भांडण झालं. अगदी समारोपाकडे मी लक्षपूर्वक ऐका. लक्ष्मी मातेचं भगवान महाविष्णूंचं भांडण झालं. नवरा बायकोचं भांडण होणं हा स्वभाव आहे. आता दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. संसार इंद्राचा असो नाही तर संसार उंदराचा असो, भांडण 100%. महाराज एवढं भांडण असतं का विचारायचंच नाही. फक्त आता आपण सांगत नाही, हाच मुद्दा आहे. ऐका, काय झालं म्हणे, एका माणसाची बायको वारली आणि अंतयात्रा रस्त्यानं चालली. संसारात भांडत राहतो महाराज, फक्त आपण सांगत नाही. ऐका, रस्त्यानं चालले आणि मग त्याची बायको वारली. फुल गर्दी, एकदम जोरात मस्त चाललंय त्यांचं काम, भजन चाललं आणि फुल गर्दी. आणि गर्दी जात असताना त्या गर्दीमध्ये एक माणूस गेला.
शुभम दादा. आणि एका माणसाला विचारलं का म्हणे कोण वारलं, काय विचारलं कोण वारलं. मग त्या मौतीत जो चालला होता तो म्हणे त्या 4 खांदेकरांवरती जी बाई झोपली ना तीच वारली म्हणे. काय म्हणे त्या 4 खांदेकरांवरती जी झोपली ना म्हणे तीच वारली म्हणे. म्हणे काय राव तुम्हाला नीट विचारतोय म्हणे, नीट उत्तर द्यायचं, या असं कुठं उत्तर देतं का. मग तो पुढे गेला आणि ते तिचा नवरा मडकं घेऊन चाललेला, पण तो नुसतं मडकं नाही त्याला पानाड्या म्हणतात, त्याच्या हातामध्ये कुत्र सुद्धा होतं. हा गेला आणि त्याला विचारलं कोण वारलं, माई बायको वारली म्हणे. म्हणे एक विचारू का म्हणे का, एका हातामध्ये मडकं एका हातामध्ये कुत्र, का बरं. म्हणे हेच कुत्र चावलं ती वारली म्हणे. काय म्हणे हेच कुत्र चावलं ती वारली म्हणे. म्हणे मग तुम्ही त्याला असं सोबत का बरं घेऊन चालले. तो म्हणे एवढ्या मोठ्या संकटातून जे सोडवलं त्याला असं एकटं कसं काय सोडेल म्हणे. काय म्हणे एवढ्या मोठ्या संकटातून जे सोडवलं त्याला मी एकटं कसं काय सोडेल. शुभम दादा पुढचं ऐका. तो म्हणे राव एक काम कराल का, तुमच्या पाया पडतो म्हणे. काय हे कुत्र तुम्ही 4-5 दिवस मला द्याल का म्हणे. काय म्हणे हे कुत्र तुम्ही 4-5 दिवस मला द्याल का. तो ज्याची बायको वारली तो म्हणे तुम्हाला ही पाठीमागची गर्दी काही मोतीसाठी दिसते का, कुत्र न्यायलाच याच्यातली निम्मी जोडे म्हणे. विठ्ठल संसार दुःखामुळे चहूकडे इंगळ सर्वांना माहितीये, पण माझा महत्वाचा मुद्दा लक्ष्मी मातेचं भगवान महाविष्णूचं भांडण झालं. लक्ष्मीने म्हणावं काय तुम्हाला जगात किंमत नाही. आपल्या बायका सुद्धा म्हणतात, मी इथले टमाटामा बोलू राहिलो, घरी गेल्या माई बायको सुद्धा म्हणते मला तुम्हाला काही कळत नाही. मी कधी कधी म्हणतो चला कोणीतरी असं म्हणणार पाहिजे आपल्याला. इथल्या लोकांना आपण ज्ञान शिकवतो, घरी ती बाई अक्कल काढी द्या काय सांगणार आहे. महाराज ऐका, इथं मी किती जरी बोललो तरी घरी गेल्यानंतर हे माझच नाही, इथं बसलेल्या प्रत्येकाची मांजर होती. ऐका, कारण ती जगदंबा आहे, ती कालिक आहे, तिचे अनेक अवतारी. लक्ष्मी मातेनं म्हणावं भगवान महाविष्णूला तुम्हाला जगात किंमत नाही. भगवान परमात्मा म्हणाले मग किंमत कोणाला आहे, मला आहे म्हणे. प्रत्येकाची धडपड माझ्यासाठी, पैशासाठी, धनासाठी. भगवान परमात्मा म्हणाले तुझ्याकडे काय पुरावा आहे का. म्हणे किती पुरावे देऊ, एकच द्या म्हणे. लक्ष्मी मातेनं काय पुरावा दिला. एका गावात 4 खांदेकरी मड घेऊन चाललेली असते, त्या मड्यावरती पैशाचा पाऊस पडला. त्यांना ते फेकून दिलं मड बाजूला आणि सगळे पैसे गोळा करायला लागली. आता ते तिकडे झालं ते जाऊ द्या, पण तुम्ही पांडुरंगाची शपथ घेऊन सांगा, माऊलीला स्मरून सांगा, जर समजा या कीर्तनामध्ये पाऊस जर पडला, मंडपाच्या बाहेर पैशाचा पाऊस पडला, तुम्ही शपथ घेऊन सांगा किती लोक तुम्ही कीर्तन ऐकाल. तुम्ही ऐकाल का जाऊ द्या, पण मी करील का हा पहिला प्रश्न आहे. मी सुद्धा इथून जेवढे गोळा करता येईल मला तेवढे. प्रत्येकाची धडपड. लक्ष्मीनं म्हणावं पाहिलं ना, आपलं नाद नाही करायचं म्हणे. प्रत्येकाची धडपड आपल्यासाठी म्हणे. भगवान परमात्मा म्हणाला सगळे तुझ्या पाठीमागे लागले, पण ते मड काय तुझ्या पाठीमागे लागलं नाही. लक्ष्मीनं म्हणावं काय ते लागेल कसं, त्याच्यात आत्माराम नाही. भगवान परमात्मा म्हणाला मग ऐक लक्ष्मी, मला तुला हेच सांगायचं आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये आत्माराम आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे, अन्यथा तुला किंमत नाही. विठ्ठला महाराज द्रव्याची मागे कडी काळाचा लाग अनेक प्रमाण आहे, पण ऐका ते कमवत असताना तुकोबराय तर म्हणतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आमच्याकडे धन कुठलंय, शब्दांचीच रत्न. आमच्याकडे हे धन आहे. ऐका, प्रापंचिक जीवन जगत असताना माणसानं धन कमवावं. कसं कमवावं तर जोडून या धन उत्तम व्यवहारे. मी मगा पहिला व सांगितला, सांसारिक जीवनामध्ये पहिला व वैभव, दुसरा व विनियोग. चांगल्या मार्गाने कमवलेलं धन हे चांगल्या मार्गाने त्याचा खर्च केल्यानंतर काय होईल, उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगेन जीव खाली. आणखी आम्ही जीवन कसं व्यतीत करावं, तुकोबराय म्हटले जीवन जगत असताना परोपकार करावा. आणि परस्त्री जी आहे माता बहिणी समान मानावी. अभंगाचं 3रं
परोपकार करावा किती, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा नाही नाही करायचं म्हणून थोडंच म्हणायचं आपण सुद्धा. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, जीवनामध्ये थोडा परोपकार करायचा. परोपकार करायचा, परनिंदा करायची का? परोपकार नेने परनिंदा. काही लोकांना सवयीच असते, भेटले का अशा तोंडवाशे गोड बोला द्या नंतर आपण गेले काय बावळे देते महाराज, हे आपल्यातच आहे महाराज, त्याला काहीच कळत नाही. पण निंदा करायला हा निंदकाचे घर असावे शेजारी, बरोबर आहे. पण महाराज निंदा अथवा स्तुती कोणाची करायला सांगितली आहे? हा हा निंदा सांगितली का? मग तुम्ही कुशाला म्हणून राहिले आहे का? इकडे पहा, जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्तुती करण्यासाठी सुद्धा तेवढंच त्या ठिकाणी पात्र पाहिजे, तो समोरचा तेवढा पात्रतेचा पाहिजे. त्याच्या पात्रतेचे आपण आहोत का? आता सकाळीच त्या ठिकाणी काल सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी अभंगाचं चिंतन करत असताना वर्णन करणारा कोण आणि वर्णन विषय कोण, बरोबर आहे की नाही? वर्णन करणाराही त्याचा अधिकाराचा पाहिजे आणि वर्णन विषयक सुद्धा त्याचा अधिकाराचा पाहिजे. जर दोघही त्या ठिकाणी त्या अधिकाराचे नसेल मग ती स्तुती होत नाही, काहीच होत नाही. एखाद्या मधली जर उणीव काढायची असेल, चूक काढायची असेल तर अगोदर आपण सुद्धा तेवढं तयारीत पाहिजे, बरोबर आहे की नाही? एखाद्याचा मोखडा जर चुकला ना, आपलाही तो तयार पाहिजे, नाही तो पण त्याच्यातलं त्या ठिकाणी वर्म आपल्याला कळालं पाहिजे, तर आपल्याला बोलण्याचा अधिकार. आणि खरंच चुकला तर, नाही तर कधी कधी पाखवात बरोबर आहे असतो तरी मग थोडस थोडं अरे बरोबर आहे ना तो, मग तो म्हटला का घ्या ते आपल्याला जमत नाही, मग गप्प आहे, बरोबर आहे की नाही महाराज? परोपकार नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. कोण सांगताय? तुकोबराय सांगताय महाराज. पण त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा महाराज हा प्रसंग घडला ना, त्यांनी म्हणावं, जाईव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास. महाराज सांगण्याचा अधिकार आहे, कारण आधी केले आणि मग सांगितले. पण ऐका ना, परस्त्रिया सदा बहिणी माया. आपण कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, कोणामुळे करतोय? तर एक व्यक्तिमत्व, एक हिरा, एक महापुरुष या महाराष्ट्राच्या भूमीला लागले त्याच्यामुळे करतोय. पण त्यांनी सुद्धा जीवन व्यतीत करत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचा त्या ठिकाणी अभ्यास केला. जगद्गुरु तुकोबराय त्यांचं मार्गदर्शन होते, त्यांचं व्यासपीठ नाही तर महाराज त्यांचं धर्मपीठ सुद्धा होते. आणि महाराज त्या विचारांचं मंथन छत्रपती शिवरायांनी आपल्या अंतकरणामध्ये ठेवलं. म्हणून अनेक प्रसंग आहे. इथं आपण का बसलो आहोत याचं कारण फक्त छत्रपती शिवराय, त्यांच्या विचारांचा वारसा, त्यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र. म्हणून सांगावं असं वाटतं, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र? ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डब्बावर थाप कुंकुण्याचा, डब्बावर थाप कुंकुण्याचा, डब्बावर थाप कुंकुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभू जगात गुणगान
थोडा चाटीला आधी मन साधू संस्कारा आधी मन साधू संस्कारा एक नाथाला रामदासाला रामदासाला हे तुकाराम गाडगे बाबांच गुरु कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता सोने राजावर राहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र पण दृष्ट लागली महाराष्ट्राला विद्याचराच्या पाठीमागून 8,000 अक्षय पठाण मुलीचे 2 लुटवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालून आले आणि येणारे शत्रूचं नापही कराल अल्लाह मुद्दे केले जी अरे धनधान्याची नोटी आम्ही बघाय पण तारुण्य आणि सौंदर्य सर्व स्वाभ लुटण्यात जाऊ लागलं आणि त्याच वेळेस माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साक्षर घातलं तरतरी गेलाय महाराष्ट्र या भारत मातेचं वर्णन करत असताना किती गोड केलं जहानाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा भारत देश मेरा भारत देश मेरा भारत देश मेरा भारत देश मेरा सत्य अहिंसा और धर्म का पगला के मेरा भारत देश मेरा भारत देश मेरा भारत देश मेरा जगामध्ये जर विचार केला तर भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही पंढरपुरासारखा तीर्थ नाही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि ज्ञानोबरायांसारखे संत नाही महाराज आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय पण करपून गेलाय महाराष्ट्र विद्याचराच्या पाठीमागून 8,000 अक्षय ठरवून आले अरे माता मावल्या अरे पाहता रोग जरी एकवटून आले तरी रोग सुद्धा त्या गोष्टीला शिवत नाही ती माझ्या माता मावल्यांची अब्रू सर्व स्वाभरणाला जाऊ लागली आणि मग जिजाऊ माता त्या भवानीच्या चरणावरती साक्षर घालावं हे महिषासुरमर्दिनी पाहतेस काय पुत्रांना रामासारखा सदाचार्य करेल कृष्णासारखा राजनीती करेल पण काय
चरणावरती भाव भक्तीचा जोगवा मागितला, गोंधळ मांडला. अरे ज्यावेळेस माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब शिवनेरी गडावरती गेल्या, पण शिवनेरी गडावरती गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं, महासाहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही आवश्यक व्यावश्यक वाटत नाही? माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले. जिजाऊ मातेला उत्तर दिलं, अहो लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही, मला डोहाळे कशाचे सांगू तुम्हाला? जिले टोप धरावा, मिळालं तर हाती घ्यावी, घोड्यावरती स्वार व्हावं, पण सोपणी माझ्या हिरवीच्या माया बहिणींना उचलून त्या हैनाला तो शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं, असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातेला लागले होते. महाराज, डोहाळे चांगले होते म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. छत्रपती शिवरायांसारखा जन्माला आला. महाराज, संस्कार होते म्हणून तर कल्याणच्या सुभेदाराची सून, नाचगडीत लावण्य, मुसमुसणार तारुण्य माझ्या राजासमोर उभं करावं. राज, अरे खना नारायणानं ओटी भरवून बाईचं बरं करावं आणि या हिंदू राष्ट्राची स्थापना करावी. परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा वहिनी माया विठोबा रखुमा. दादाभाऊ नृत्य कडा, श्री सुभाष पर्वत कडा, रावसाहेब पर्वत कडा, बिपिन आप्पासाहेब कडा आणि मंगेश मंडलिक यांनी महाराजांना हार घालण्याकरता सदा बहिणी माया पुरी भूतदया गाई पशुचे पाळन भूतदया करावी, गायींचं पालन करावं. जीवन जगत असताना संसारिक जीवन आपण जगतो, पण काही नियमांचं पालन करणं. कारण ऐका, वानप्रस्थ आश्रम असेल, ब्रह्मचारी असेल, ऐका संन्यासी असेल, या तीनही आश्रमांना महाराज मोठं करणारा, नवे नवे यांचं भरण पोषण करणारा जर कोण असेल तो गृहस्थ आश्रम आहे. बरोबर आहे की नाही? या तिन्ही आश्रमांना त्या ठिकाणी सहकार्य करणारा ब्रह्मचारी महात्मे महाराज कुठे जातात का? पण नाही. गृहस्थी जीवन जगणारे सगळे त्या ठिकाणी त्यांना काय करतात? आधार देतात. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जो आहे तो आहे गृहस्थाश्रम. आणि ऐका, चांगला गृहस्थाश्रम किंवा चांगला संसार म्हणजे काय? कबवा लई वाऱ्या करणं, लई गंध लावणं, लई टिळे लावणं अजिबात नाही. पूज्य श्री चैतन्य महाराज देगलूरकरांचं वाक्य आहे की चांगला प्रपंच करणं हा सुद्धा एक चांगला परमार्थ. काय? चांगला प्रपंच करणं म्हणजे हा सुद्धा एक. नाही तर घरादाराला त्या ठिकाणी सोडून द्यायचं, पंढरपूरची वारी करायची अजिबात नाही. आपल्यावरती अवलंबून असणारी आपली मुलं, आपली पत्नी, आपला परिवार यांना उच्च शिक्षित करणं, यांना संस्कार देणं, यांना त्या ठिकाणी हवं नको ते बघणं, हे सगळं करणं म्हणजे सुद्धा एक
परमार्थ आहे. सगळं घरदार सोडणं म्हणजे परमार्थ नाही. पण ऐका, मग तुम्ही म्हणाल आम्ही घरीच बसून करतो, असं नाही बाबा. ऐका, हे करत असताना सुद्धा ज्या ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या वारीला जावं, त्या ज्ञानोबरायांच्या भेटीला जावं, त्या तुकोबरायांच्या भेटीला जावं. याचं कारण एक सांगू का? ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे काही लोकांना वाटत असेल आमच्या कोर्टाच्या केसेस मिटतील, अजिबात नाही. आम्हाला मुलं बाळ होतील, अजिबात नाही. हा चुकीचा गोड गैरसमज तुमच्या डोक्यातून काढून ठेवा. आमची भाऊबंदकी मिटेल, अजिबात नाही. तर या ग्रंथांमुळे होतं काय, संत विचारांमुळे होतं काय, आहे त्या परिस्थितीमध्ये सुख कसं शोधावं, समाधानी कसं राहावं, हा मूल मंत्र आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी. आपल्याला काय वाटतं आपल्याच त्या ठिकाणी जीवनात दुःख आहे का? तुकोबरायांच्या पत्नीचं वर्णन करत असताना स्त्री एक अन्न करता. मला एक सांगा, अण्णा वाचून त्यांची पत्नी वारली असं ते म्हणताय. आता मला तुम्ही सांगा, एवढा कोरोना झाला, पण या कोरोनामध्ये कोणीतरी असं म्हणावं का बिगर खायचे किंवा उपासमारीनं कोणी मेली आहे का? कोणी? हा, खाऊन खाऊन मेली, खाऊन खाऊन माणसं मेली, पण उपाशी राहून मेले नाही. परोपकारणी परनिंदा परस्त्री असता, बहिणी माया भूतदया गायी पशुचे पाळण. महाराज, शांती रूपेनो हे कोणाचं वाईट, जीवन जगत असताना कोणाचं वाईट चितू नाही महाराज. वाढवी महत्व वडिलांचे, आपल्या वाढ वडिलांचं. एक सांगतो ऐका, फार आता अनिल महाराज आहे, सगळी आहे, खूप गोड चिंतन सांगावं असं वाटतं, पण वेळेअभावी 3 मुद्दे सांगतो आणि आटोपतो. संस्कार फार मोठा शब्द आहे. संस्काराचं संरक्षण करता आलं पाहिजे, संस्काराचं संवर्धन करता आलं पाहिजे, आणि संस्काराचं संक्रमण करता आलं पाहिजे. याच्यावरतीच एकताच जाईल. तिघांना एक एक मोठे मोठे दृष्टांत आहे, पण फक्त थोडक्यात सांगतो. संस्काराचं संरक्षण करता आलं पाहिजे म्हणजे काय? बाप जाद्यांकडनं जे संस्कार मिळाले त्याचं संरक्षण करता आलं पाहिजे. काही लोकांना ते करता येत नाही. संस्काराचं जाऊ द्या, असलेल्या प्रॉपर्टीचं संरक्षण करता येत नाही. मग म्हणताना अहो बापजादेंनी लय कमावलं, हो, पण तिनं लाखाची काय केली? 12. तुमचं पक्क पाठ राव. त्यानं काय केले? लाखाचे 12,000 केले. म्हणजे त्याला संरक्षण करता आलं नाही. संवर्धन म्हणजे आहे त्या संस्कारामध्ये वाढ करता आली पाहिजे. आपल्या गुरूंनी आपल्याला शिकवलं, मग ती विद्या असो, धन असो, प्रॉपर्टी असो, काही असो. आपल्या वडील परंपरेने आपल्याला 4 एकर मिळाली, तर काही लोक त्या 4 एकरचं 40 एकर करतात, बरोबर की? म्हणजे त्याच्यात ते काय करतात? वाढ करतात, संवर्धन करतात. आणि तिसरा मुद्दा तो म्हणजे संक्रमण. आपण ज्या संस्कारामध्ये वाढलो त्याचं पुढच्या पिढीला मला संक्रमण करता आलं पाहिजे. नाही तर हा मुद्दा सगळ्यात अवघड आहे. हे संक्रमणच सध्या जमत नाहीये. आपण ज्या संस्कारांमध्ये वाढलो, आपण ज्या न्याय व्यवस्थेमध्ये किंवा कुटुंब व्यवस्थेमध्ये वाढलो, ती पुढच्या पिढीला आपल्याला संक्रमित करता येत नाही. तुम्ही वेळेवर जर करा ते होणार नाही. त्यांना ते बाळकडू बालपणापासूनच त्या ठिकाणी, मग ते परमार्थाचं असो, ते वारीचं असो, ते शेतीचं असो, ते व्यवसायाचं असो. गुजराती मारवाडी लोक लहानपणापासूनच आपले लेकर काय करतात? चला दुकानात, चला दुकानात. लहान आपण डायरेक्ट मोठे झाले का म्हणतो असं करा नाही. ते बाळकडू लहानपणापासून पाजावं लागतं. मग ते वारीचं असो, या कुटुंबाच्या निमित्तानं महाराज ते बाळकडू